एक महत्त्वाची बातमी बदलापुरातनं। बदलापूर एन्काउंटर प्रकरणात आता मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू राहणार असल्याचं कळत आहे। कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, मात्र सुनावणी सुरू राहील असं कोर्टानं म्हटलंय। पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला या संदर्भातली होणार आहे। तर आम्हाला केस लढवायची नाहीये अशी विनवणी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी कोर्टाकडे केली होती। याच प्रकरणात कोर्टानं आता हा निर्णय दिलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकची माहिती या प्रकरणात? मोहिनी, कालच हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झालेली होती आणि त्यावेळेला अक्षय शिंदेचा जो काही कथित एन्काउंटर झालेला आहे त्यानंतर त्याच्या वडिलांनी जी काही याचिका दाखल केलेली होती त्यानंतर काल त्याच्या आईवडिलांनी कोर्टात उभं राहून हे स्पष्ट केलेलं होतं की आम्हाला हा खटला चालवायचा नाहीये, आम्हाला कोर्टात येणं जाणं परवडत नाही आणि आमची खूप धावपळ होते आहे। त्याचबरोबर आमच्यावर कुठल्याही पद्धतीचा दबाव नाहीये, मात्र आम्ही ही केस लढवू इच्छित नाहीत अशी त्यांची भूमिका होती। त्यावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि मुंबई हायकोर्टानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या, तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका, मात्र ही सुनावणी सुरूच राहणार आहे। कारण सुनावणी ही महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेली आहे। जो न्यायालयीन चौकशीचा अहवाल आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये 5 पोलिसांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई हायकोर्ट ही सुनावणी पुढे चालू ठेवण्याच्या विचारामध्ये आहे, तशी भूमिका हायकोर्टाने घेतलेली आहे। या संदर्भात पुढची सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। मात्र अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी जरी हा खटला याच प्रकरणात वकील जे आहेत ते आता संवाद साधतायत माध्यमांशी, आपण थेट जाऊ। अभ्यास करतात अमित जी, आप फोन नहीं उठाते हो मेरा, बट मैं लिंक पाठूंगा। तू इधर से आ ना, कैमरे में मत आ। रेडी? नीट सांगणार मी, इकडे काय लागले जरा काढा दे। रेडी? काहीतरी पाहतोय सुनावणी सुरूच राहणार असल्याचं आता कोर्टाने या प्रकरणामध्ये म्हटलंय। पुढील सुनावणी आता या संदर्भातली 24 फेब्रुवारीला होणार आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। तर आता आहे वकील माध्यमांशी संवाद साधतायत। आज माता रमाईंची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। काल जे काही सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं। आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये, त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट